तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आजनगाव शेतशिवारात सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी दामोदर पोगले या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं। अभय ओस्टवाल यांच्या शेतात बैल चारत असताना सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली। यामध्ये शेतकरी पोगले वय 52 वर्षांच्या पोटाला मोठी जखम झाल्याने ते शेतात बेशुद्ध अवस्थेत पडले होते। मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांनी शेतात धाव घेऊन त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। रानटी प्राण्यांचा वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। डायरेक्ट मी आपल्या शेतामध्ये होतो, मला फोन आला त्याच्या मुलाचा का बाबा त्याचा मुलगा सेवाग्रामला गेला होता पोगलेचा, त्यांचा मला फोन आला का बाबाले मारलं। मी वडनेरपाशी होतो, मी कार्यक्रमाला गेलो होतो, तेथून स्पीडनं गाडी आणली आणि तशीच गाडी घेऊन तर ते बंड्यावर मला भेटले। या इथे ओस्तवालचा बंडा आहे, इथे भेटले। तिथून आम्ही लोडाच्या दवाखान्यात नेलं। लोडाच्या दवाखान्यात पहिले हे केलं, उपचार केले। त्याच्यानंतर तो म्हणे का आपल्याला सिटी स्कॅन करावं लागते। सिटी स्कॅन केलं। सिटी स्कॅन केल्यानंतर त्याला सांगला का ह्या फुफशापर्यंत घाव गेला आहे डुकराचा दात, त्यानंतर याचं तुरंतमध्ये सेवाग्रामला रेफर करावं लागते। त्यांनी त्याची चिठ्ठी लिहून दिली। आम्ही ॲम्ब्युलन्स केली। त्यावेळेस त्या पेशंटजवळ एकही रुपया नव्हता। त्याची विनंती करून त्या ॲम्ब्युलन्सला कमी पैसे करून सेवाग्रामला नेलं। आम्ही 500-500 रुपये काढले इकून तिकून जमून तिथं नेऊन त्याची, तरी पण आता अजून काल बी मी गेलो आणि आज बी मी आलो तिथून सेवाग्रामहून। त्याची परिस्थिती एवढून आहे का त्याचा अजूनही घाव म्हणजे त्याचं दुखणं कमी नाही। त्यानं अजिबात एक घास घेतला नाही ज्या दिवसपासून डुकराचा घाव आहे त्याचपासून, आणि त्याचा फुफ्फुस जास्त दुखत आहे। त्याचे उपचार जास्त आहे असे त्याची परिस्थिती आहे, जास्त आहे। अजूनपर्यंत त्याची हालत गंभीर आहे, म्हणजे हालत काही अजूनपर्यंत स्तब्ध नाही आहे। जनावर चारत असताना त्यांना हाकलत असताना दामोदर भाऊरावजी पोगले यांना एका डुकरानं घावेल केलं आणि ते मरणप्राय ह्या परिस्थितीमध्ये येऊन पोचले। तर आम्ही त्यांना सांभाळून घेऊन गेलो, दवाखान्यात भरती केलं। परंतु आता हे एकावर बितलं, हे माझ्यावरही सुद्धा आदल्या दिवशी ती घटना घडण्याची अवस्था होती, परंतु मी त्यातून थोडंसं बचावलो। आणि यासाठी शासनानं यासाठी काहीतरी प्रतिबंध करावं अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि त्यांना ज्या पेशंट आहे त्यांना त्याची भरपाई द्यावं, जेणेकरून त्याला आर्थिक मदत होईल अशी आमची मागणी आहे। मात्र ही घटना झाली या ठिकाणी तुम्ही होते, म्हटलं पेशंटची त्या टायमात कशी स्थिती होती? एकदम म्हणजे त्याला आम्ही सांभाळून उचलून नेलं, ह्या जागेवरून आम्ही तिथं उचलून नेलं आणि गाडीवर पाठवलं। या ठिकाणी कोणी म्हणजे ही माहिती कोणाला कळवली तुम्ही डिपार्टमेंट अधिकाऱ्यांना? आता पहिले आम्ही दवाखान्यात पोहोचवलं आणि त्याच्यानंतर मग फॉरेस्ट डिपार्टमेंटचा जो व्यक्ती राहते आमच्या इथं, याच्यावर कानावर माहिती दिली आणि त्याने मग तिकडं आम्ही सांगितलं का तिकडे पोहोचव म्हणून। मात्र या ठिकाणी जे आहे ते जंगली प्राणी रोजच इथे येतात, हल्ला कुणावर नाही कुणावर हल्ला करतात। कधी केव्हा सामना होईल हे काही सांगता प्राणावर बीतन याची गॅरंटी नाही। काय आता समोर काय मागणी आहे तुमचीवाली? आमची मागणी ही आहे, जनावराला काहीतरी प्रतिबंध उपाय करायला पाहिजे, प्रतिबंध उपाय। आणि ज्या व्यक्तीला आता इजा झाली आहे त्याला आर्थिक मदत द्यायला पाहिजे, अशी द्यावी गरीब अशी आमची माणूस आहे। मागणी आहे।